बऱ्याच डी-एड बी-एड पात्र विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रश्न होते की सध्या एक नवीन शासन निर्णय लागू झालेला आहे, ज्याच्यामध्ये ॲपियर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि मग त्या जी-आरनुसार नेमकं या परीक्षेमध्ये कोणता उमेदवार अर्ज करू शकतो, ह्याच्यासाठी कोण पात्र आहे, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, सर्वप्रथम आपण जे डी-एड पात्र उमेदवार आहेत यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. आता सध्या परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी इयत्ता 12वी नंतर बघा, एक कॅटेगरी यातला पहिला विद्यार्थी आहे हा, की ज्याचं इयत्ता 12वी नंतर सध्या डी-एडला ॲडमिशन आहे. या कॅटेगरीमधला हा मुलगा असेल किंवा विद्यार्थी असेल आणि त्यासोबत जर हा विद्यार्थी इयत्ता 12वी नंतर डी-एडच्या सेकंड इयरला आहे, जसे की आता जी एक्झाम होणार आहे ती त्याची शेवटची एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम झाल्यानंतर त्याचा फायनल रिझल्ट या ठिकाणी येणार आहे. या कॅटेगरीमध्ये जो कोणी विद्यार्थी असेल त्याच्या बाबतीमध्ये काय घटना घडू शकते, तर आता नुकतीच जी टी-ई-टी परीक्षा झालेली आहे किंवा सी-टी-ई-टी परीक्षा झालेली आहे, या टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी परीक्षेमध्ये ज्यांना ॲपियर विद्यार्थी म्हणून संधी मिळालेली होती आणि या ॲपियर मिळालेल्या संधीमधून जे उमेदवार यामध्ये पास झालेले आहेत सध्या, म्हणजे अजून सर्टिफिकेट आलेले नाहीत परंतु ते पास झालेले आहेत, असे उमेदवार बघा ॲपियर टी-ई-टी सी-टी-ई-टीला बसले आहेत, त्यामध्ये ते पास झालेले आहेत आणि आत्ता डी-एडच्या सेकंड इयरला आहेत, ज्यांची ही शेवटची एक्झाम आहे, असे विद्यार्थी यामध्ये पात्र असतील. हा झाला एक कॅटेगरीमध्ये. आता याच्यामध्ये परत बघा, फक्त आपण 12वी नंतर डी-एड ज्यांनी केले अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ही घटना घडू शकते, याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये नंबर 2चा विद्यार्थी अशा पद्धतीचा आहे, जो की ऑलरेडी ग्रॅज्युएट आहे. बघा, जो की ऑलरेडी ग्रॅज्युएट आहे आणि यानं ग्रॅज्युएशन नंतर डी-एडला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि या डी-एडच्या, आता डी-एड ही व्यावसायिक अर्हता आहे, इथं ही शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएट आहे. तो ग्रॅज्युएट पूर्ण आहे, म्हणजे पदवी त्यानं पूर्ण केलेली आहे आणि आता सध्या डी-एडच्या सेकंड इयरला तो आहे. यामधल्या पण तो लास्ट सेमिस्टरला असेल, जर ज्याच्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न असेल किंवा ॲन्युअल पॅटर्न असेल, ज्याची ही लास्ट एक्झाम असेल, यानंतर त्याचं डी-एड पूर्ण होणार आहे. असा उमेदवार हा 2 नंबर कॅटेगरीमधला उमेदवार असेल आणि हा उमेदवारसुद्धा टी-ई-टी ॲपियरमध्ये तो परीक्षेला बसलेला होता आणि तो सध्या टी-ई-टी पास आहे. तर असा उमेदवारसुद्धा सुरू असलेल्या टी-ई-टी परीक्षेसाठी अर्ज करू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी तो पात्र असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो ग्रॅज्युएट झालेला उमेदवार आहे, हा जो कॅन्डिडेट असेल, हा इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या वर्गासाठी अर्ज करू शकतो, जर त्यांनी दोन्हीही टी-ई-टीचे पेपर पास केलेले असतील. पेपर सेकंड आणि पेपर फर्स्ट असे दोन्ही पेपर जरी तो डी-एडला ॲपियर असेल तरी त्यानं पास केलेले आहेत सध्या, तर तो उमेदवार 1ली ते 8वीच्या गटासाठी इथं अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. हा 2 नंबरचा उमेदवार झाला. म्हणजे या ठिकाणी बघा, मग आता याच्यामध्ये अपात्र कोण आहे असं आपणाला म्हणता येईल, तर सध्या जे डी-एड परीक्षेला आहेत, डी-एडच्या लास्ट एक्झामसाठी जे बसलेले आहेत, म्हणजे त्यांची परीक्षा एकतर सुरू आहे किंवा आता होणार आहे, परंतु हे उमेदवार यापूर्वी टी-ई-टी ॲपियरला पास झालेले नाहीत, म्हणजे ते टी-ई-टी अपात्र आहेत, परंतु डी-एडच्या लास्ट इयरला ते आहेत, परंतु असे उमेदवार काय असणार आहेत, तर अपात्र असणार आहे. याचाच अर्थ असा होतो की डी-एड उमेदवार हा 1ली ते 8वी गटासाठी अर्ज करण्यासाठी टी-ई-टी पास असणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की नेमकं डी-एड उमेदवारांच्या बाबतीमध्ये जो काही संभ्रम होता, याच्यामध्ये टी-ई-टी परीक्षा कोण नेमकं देऊ शकतो आणि कोण देऊ शकणार नाही, तर याबद्दलची ही माहिती होती. आता प्रश्न येतो की पुढील उमेदवार ज्यांचं की बी-एड झालेलं आहे. आता ऑलरेडी बी-एड उमेदवार जे आहेत ते 6 ते 8, बघा, बी-एड उमेदवार 6 ते 8 आणि 9 ते 12 अशा 2 गटांसाठी पात्र असतात. आता याच्यामध्ये
हा बी एड उमेदवार या ठिकाणी त्याची जी डिग्री असेल, मग ते बी ए असेल, बी कॉम असेल किंवा या ठिकाणी बी एस सी असेल, म्हणजे ज्याला आपण प्लेन ग्रॅज्युएशन असं म्हणतोय, याच्यामध्ये त्यानं ते पूर्ण केलेलं असेल आणि तो सध्या बी एडला त्याचं ॲडमिशन आहे. परंतु बी एडचं या ठिकाणी त्याचं लास्ट सेमिस्टर आहे, म्हणजे येणारी परीक्षा तो लास्ट सेमिस्टरची देतोय किंवा आपण म्हणूया की ती शेवटचीच परीक्षा आहे, ज्याच्यानंतर त्याचं बी एड एज्युकेशन पूर्ण होणार आहे. असा उमेदवार या ठिकाणी ॲपियर उमेदवार म्हणून गणला जाईल. आणि मग याच्यासाठी बघा, जर हा बी एड उमेदवार ऑलरेडी ग्रॅज्युएशन त्याचं झालेलं आहे आणि चालू वर्षीच्या टी ई टीमध्ये देखील तो पात्र आहे, टी ई टीमध्ये पात्र आहे. मग त्यानं बघा, इथं बी एडला ॲपियर आहे, परंतु ॲपियर असतानाच त्यांनी टी ई टीला अर्ज भरलेला होता आणि तो त्या टी ई टी परीक्षेमध्ये आता सध्या झालेल्या तो पात्र झालेला आहे. तर असा उमेदवार जर त्यानं पेपर सेकंड क्वालिफाय केलेला असेल, तर तो 6 ते 8 या गटासाठी आता सध्या टी आय टी परीक्षेला अर्ज करू शकतो. आणि हाच बी एड उमेदवार जर या ठिकाणी बघा, जर तो बी एड आहे, त्याचं बी ए पूर्ण आहे आणि बी एडला ॲपियर आहे, म्हणजे बघा याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारे या ठिकाणी सांगता येईल. बघूया आपण एक मिनिट. याच्यामध्ये बी एड उमेदवारांच्या परत 2 कॅटेगरी पडतात. आता याच्यामध्ये काय आहे, ज्या उमेदवाराचं ऑलरेडी बी ए पूर्ण आहे आणि तो सध्या बी एडला आहे, तर हा उमेदवार बघा बी ए पूर्ण आहे आणि बी एडला सध्या लास्ट सेमिस्टरची तो परीक्षा देणार आहे. तर हा उमेदवार 9 ते 10 या गटासाठी पात्र असणार आहे, म्हणजे हा उमेदवार टी आय टीचा सध्याचा फॉर्म भरू शकतो. या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर झालेली असेल. त्यानंतर बघा, ज्या उमेदवारांचं ऑलरेडी एम ए झालं, आता इथं बी एमध्ये सर्वच येतील, बी एवाला असेल, बी एस सी असेल किंवा बी कॉम असेल. त्याच पद्धतीने इथं ज्याचं एम ए म्हणजे पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन ऑलरेडी पूर्ण आहे, या एम एला या ठिकाणी ऑब्लिक एम कॉम असेल किंवा एम एस सी झालेला उमेदवार असेल, म्हणजे ज्यांचं पी जी ऑलरेडी पूर्ण आहे. आता पी जी पूर्ण आहे याचा अर्थ ऑलरेडी त्याचं प्लेन ग्रॅज्युएशन देखील या ठिकाणी पूर्ण आहे. परंतु याने काय केलेलं आहे की बी ए झाल्यानंतर बी एडला ॲडमिशन न घेता पी जी झाल्यानंतर म्हणजे एम ए एम कॉम एम एस सी झाल्याच्या नंतर आत्ता बी एडला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि या बी एडला तो सध्या लास्ट सेमिस्टरमध्ये आहे, म्हणजे ही त्याची शेवटची परीक्षा असणार आहे. बी एड यानंतर त्याचं पूर्ण होणार आहे. या कॅटेगरीमधला उमेदवार, जर या कॅटेगरीमधल्या उमेदवारानं सध्याची टी ई टी परीक्षा ॲपियर म्हणजे बी एड ॲपियर असताना जर दिलेली असेल आणि तो या गटासाठी जर पात्र झालेला असेल, तर असा उमेदवार जो असेल तो 6 ते 12 या वर्गासाठी ही परीक्षा देऊ शकतो. म्हणजे 6 ते 8मध्ये तो टी ई टी पास आहे म्हणून पात्र असेल, 9 ते 10मध्ये त्यानं ऑलरेडी त्याचं प्लेन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे म्हणून तो पात्र असेल आणि 11-12साठी त्यानं पी जी या ठिकाणी ऑलरेडी पूर्ण केलेला आहे, परंतु सध्या तो बी एडला फक्त बी एडला ॲपियर आहे म्हणून त्याला 6 ते 12साठी या ठिकाणी संधी मिळणार आहे. म्हणजे यावरून आपल्याला या ठिकाणी समजून येतं की जे फक्त डी एड आणि बी एड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या लास्ट सेमिस्टरला आहेत, म्हणजे यानंतर त्यांची ही डिग्री पूर्ण होणार आहे, त्यांची ही शेवटचीच या डी एडमधली किंवा बी एडमधली परीक्षा झालेली होणार आहे. तर असे उमेदवार या ठिकाणी टी ए टी परीक्षेचा अर्ज करू शकतात. तर या विवेचनावरून आपणास लक्षात आलं असेल की नेमकं ही परीक्षा कोण देऊ शकतो, बी एड ॲपियर किंवा डी एड ॲपियरमध्ये नेमकं कोणाला संधी मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला गोष्ट क्लिअर झालेली असायला पाहिजे. आता काही उमेदवार म्हणतील की मी डी एडला ॲपियर आहे आणि माझं बी ए पूर्ण आहे, माझं या ठिकाणी बघा फक्त बी ए पूर्ण आहे. तर आता बी ए पूर्ण असेल तरीसुद्धा तो या ठिकाणी 1ली ते 8वीच्या गटासाठी पात्र असणार नाही. यावरून आपल्या लक्षामध्ये येतं की जर एखादा डी एड उमेदवार 1ली ते 8वीच्या गटासाठी अर्ज करू शकतो, म्हणजेच टी आय टी परीक्षा देऊ इच्छितो, तर त्याला या ठिकाणी टी ई टी पास असणं बंधनकारकच आहे. टी ई टी ॲपियरला संधी मिळणार नाही. टी ई टी पास असेल आणि डी एडला ॲपियर असेल तरच त्याला या ठिकाणी टी आय टीची परीक्षा देता येईल. मग तो डी एडवाला असेल किंवा या ठिकाणी बी एडवाला असेल, यामध्ये आपल्याला सांगता येईल की फक्त व्यावसायिक पात्रता ॲपियर
फक्त ज्यांची व्यावसायिक पात्रता जी आहे त्याच्या शेवटच्या वर्षाला जे आहेत तेच उमेदवार TAT परीक्षा देऊ शकतात. या उपर जे आता अजून विद्यार्थ्यांनी शंका अशा उपस्थित केल्या आहेत की आता आम्ही BAच्या शेवटच्या वर्षाला आहोत किंवा आम्ही MAच्या शेवटच्या वर्षाला आहोत किंवा याबरोबरच आम्ही BCom BScच्या शेवटच्या वर्षाला आहोत, MCom MScच्या शेवटच्या वर्षाला आहोत. तर असे उमेदवार या ठिकाणी पात्र असणार नाहीत. कारण मुळात TIT परीक्षा ही तुमच्या D.Ed आणि B.Ed उमेदवारांसाठीच असते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी D.Ed आणि B.Ed अपियर असणारे उमेदवारच यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यावरून तुम्हाला समजलं असेल की नेमकं या परीक्षेसाठी कोण पात्र असेल आणि कोण अपात्र असेल. तर या संदर्भामध्ये आपणास संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला अजूनही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपणास त्या शंकेचं निरसन केलं जाईल. धन्यवाद.